नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पहिल्या श्रावणी सोमवारी श्रीवर्धनमधील शिवमंदिरात भाविकांची गर्दी। हिंदू धर्मातील व्रतवैकल्यांचा आणि शिवपूजनासाठी महत्त्वाचा असा अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्याला 25 जुलै रोजी सुरुवात झाली। आज पहिल्या श्रावणी सोमवारी श्रीवर्धन तालुक्यातील हरेहरेश्वर, जीवनेश्वर, देवखोल येथील पांडवकालीन, कुसुमेश्वर, दिवेआगर येथील उत्तरेश्वर या प्राचीन मंदिरांमध्ये भाविकांनी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील हरेहरेश्वर मंदिरामध्येही भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लागली होती। पूजा, अभिषेक, मंत्रोच्चाराच्या जयघोषाने मंदिराचा परिसर प्रसन्न झाला होता। पेशवे काळात जीर्णोद्धार झालेल्या या प्राचीन हरिहरेश्वर मंदिराला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शिवशंकराला समर्पित असलेल्या या पवित्र महिन्यात पूजा आणि व्रत करण्याचे विशेष फळ मिळते व सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। त्यामुळे श्रावण महिन्यात सर्व शिवमंदिरात पूजेसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। काही जण श्रावणातील सोमवारपासून 16 सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात। तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये अभिषेक, विधिवत पूजा अर्चा, आरती, प्रसाद वाटप, विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावेळी भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मकरंद जाधवसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन। हरिहरेश्वर देवस्थानमध्ये मी पुजारी म्हणून कार्यरत आहे। आज श्रावणी सोमवार आहे। श्रावणी सोमवार निमित्त आपल्याला आपल्या हरिहरेश्वराची माहिती देतो। आपल्या हरिहरेश्वरमध्ये 2 मंदिर आहेत। पहिलं मंदिर आहे ते कालभैरवांचं, दुसरं मंदिर हरिहरेश्वराचं। कालभैरवांच्या मंदिरामध्ये कालभैरव आणि योगेश्वरी अशी 2 मूर्ती आहेत आणि त्याचबरोबर हरिहरेश्वर मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती अशा 4 लिंग रूपाने स्वयंभू प्रकट झालेले आहेत।